परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी पारंपरिक पद्धतीने सुंदर डिझाईनचं असं मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी मंगळसूत्राची एक मोठी वाटी घेतलेली आहे. याला कोल्हापुरी पॅन्डलसुद्धा बोलतात. त्यानंतर स्क्रू, छोटे काळे मणी, मोठे गोल्डन आणि काळे क्रिस्टल मणी. आपल्याला सुरुवातीला डबल पदर करून घ्यायचे आहेत 2 आणि त्यानंतर स्क्रू पण टाकून घ्यायचा आहे. आता दोन्ही सुया पकडून इथे स्क्रूचा कोणता एक पार्ट सुरुवातीला ओवून घ्यायचा आहे. स्क्रू नंतर आपल्याला काळे मणी ववायचे आहेत. तर हे 10 ववणार आहेत आपण, म्हणजे कमी टाकायचे आहे. ते कमी टाकल्यामुळे अजून मंगळसूत्राची शोभा चांगली येते. तर हे मोजून टाकल्यामुळे सारखेच येतात, त्याच्यामुळे ते मोजून टाकायचे आहेत. तर इथे बघा 5 आणि 5, 10. हे बघा 5 आणि आता ह्या साईडला सुद्धा आपल्याला 5 मणी टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक मोठा मणी गोल्डन, त्यानंतर क्रिस्टल मणी टाकायचा आहे आणि साईडला परत एक गोल्डन मणी. हे बघा अशा पद्धतीने ववायचं आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला 10 मणी टाकायचे आहेत. दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच मणी वळून घ्यायचे आहेत. त्यानंतर गोल्डन काळा, परत 10 मणी दोन्ही पदरांमध्ये, गोल्डन, क्रिस्टल आणि गोल्डन. त्यानंतर हे 10 मणी गोल्डन मणी, परत 10 मणी, असे मी 5 बॉक्स बनवलेले आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. आता ह्या गोल्डन मण्यानंतर परत मी क्रिस्टल, गोल्डन, क्रिस्टल, गोल्डन असे 7 मणी टाकून घेतलेले आहेत. हे बघा हे 7 मणी आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. या काळ्या मण्यानंतर असे 7 मणी टाकून घ्यायचे. त्यानंतर मध्ये आपल्याला जो पॅन्डल घेतला होता तो टाकायचा आहे आणि साईडनी परत गोल्डन मणी इथे आलेला आहे. तर ह्या साईडनी सुद्धा गोल्डन मणी, त्यानंतर क्रिस्टल, गोल्डन, क्रिस्टल, गोल्डन असे आपल्याला ह्या साईडला पण 7 मणी टाकून घ्यायचे आहेत. गोल्डन, क्रिस्टल, गोल्डन, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता या 7 गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला 10 मणी टाकायचे आहेत. तर हे दोन्ही साईडला आपल्याला शेम ओवत घ्यायचे आहेत. त्यानंतर मोठा गोल्डन, आता दोन्ही सुया पकडायच्या आहेत आणि मग गोल्डन, क्रिस्टल मणी टाकायचा, परत गोल्डन मणी टाकायचा आहे आणि परत हे 10 मणी दोन्ही साईडला टाकायचे आहेत. 10 मणी टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर गोल्डन, क्रिस्टल, गोल्डन असे आपल्याला ह्या साईडला 4 बॉक्स होणार आहे. ते 7 मणी आणि
हे 4 बॉक्स, हे बघा हे 7 मणी मंगळसूत्राच्या बाजूनं आणि 1 2 3 4. आता यानंतर परत काळे मणी होऊन आणि मग स्क्रू टाकायचा आहे. आता हे बघा त्या साईडला काळे मणी होते स्क्रूच्या नंतर, मग ह्या साईडला पण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. नाही तर घाई गडबडीत एकदम आपण कधी कधी बघत नाही आणि मणी संपल्यानंतर मग परत आपल्याला ताप होतं, ते काढून हे करायचं. आता स्क्रू टाकायचा आहे आणि जी टेपपट्टी चिपकवतो ना आपण ती काढून घ्यायची आहे, कारण तिथे थोडासा धागा जातो चिपकावायला, त्याच्यामुळे मग तसंच जर बांधलं तर खूप सारं अंतर दिसेल आणि असं धागा दिसेल मंगळसूत्रामधून. तर अशा पद्धतीने सारखं करून घ्यायचं. आणि आता हे सुईचा जो भाग असतो ना ते कापून घ्यायचा आहे. धागा थोडा जास्त होता त्याच्यामुळे मग कापून आणि इथे आपल्याला गाठ बांधायला पुरतं थोडासा ठेवायचा. तर ते इथे हे बघा मी नख लावलेला आहे इथे स्क्रूच्या इथे, आणि व्यवस्थित आपल्याला 3 ते 4 गाठी बांधून घ्यायच्या आहेत. गाठ मारताना नखाने परत आपल्याला अशी आतमध्ये ढकलायची आहे. आणि स्क्रू परत गाठ बांधून झाली की स्क्रू पुढे ढकलून बघायचा, कारण कधी कधी स्क्रूचा जो होल असतो तो मोठा असतो आणि मग त्याच्यातून त्या गाठीमधून पण तो बाहेर निघून येतो. त्याच्यामुळे असं सुरुवातीला चेक करायचं आणि मगच धागा कापायचा आहे. हा थोडा लांबून कापायचा आणि जो थोडासा धागा उरतो ना तो मेणबत्तीने चिपकवून असा बोटाने प्रेस करायचा आहे. नऊवारीवरती खूप छान दिसतं असं मंगळसूत्र. तर हल्ली खूप फॅशन निघालेले आहे, नऊवारी घातली जाते. तर त्याच्यावर तुम्ही जरूर असं मंगळसूत्र ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.